आज आपण बाणेर पाषाण लिंक रोडवरती आलो आहोत आणि आपण आज वेस्ट पुण्याचा सगळ्यात मोठा म्हणजे 1600 स्क्वेअर फीटचा 3 बेडचा अपार्टमेंट चेकआउट करणार आहे. तर ह्या प्रोजेक्टचं एलिव्हेशन हे अशा पद्धतीने असणार आहे. ए, बी, सी आणि डी असे 4 टावर्स आहेत. रोड फेसिंग हा प्रोजेक्ट आहे, रोड टच प्रोजेक्ट आहे. तर हा तुमचा मेन 100 फुटी रोड आहे. खालच्या बाजूला तुम्हाला हाय स्ट्रीटसुद्धा आहे, इथे तुम्हाला स्टोअर्स येतील. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 व्हेरियंट्स आहेत. एक आहे 1600 स्क्वेअर फीटचा 3 बेड आणि एक आहे 4.5 BHK ज्याचं कार्पेट 2000 स्क्वेअर फीट आहे. दोन्ही मी व्हिडिओ टाकतोय, तुम्ही दोन्ही चेकआउट करू शकता. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 बेडचा अपार्टमेंट जो 1600 स्क्वेअर फीटचा आहे तो चेकआउट करणार आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये अमेनिटीज पण भरपूर आहेत. आपण क्विकली एका मिनिटाच्यात ते समजून घेऊयात. इकडच्या बाजूला बघा, सी आणि डी टावरच्या समोर एक पोडियम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अमेनिटीज आहेत. काही अमेनिटीज तुम्हाला खालच्या ग्राउंडवरती सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं टॉप टेरेसवरती तुम्हाला 4ही टावर्स कनेक्टेड आहेत आणि तिथे तुम्हाला खूप साऱ्या अमेनिटीज मिळणार आहेत. तर चला आपण हा 3 बेडचा अपार्टमेंट बघूयात. या चला तर आपण बाणेर पाषाण लिंक रोडचा सर्वात मोठा पूर्ण बाणेर पाषाण लिंक रोड, बाणेर रोड, बालेवाडी रोड इथला सगळ्यात मोठा 3 BHKचा अपार्टमेंट चेकआउट करू. हा 1600 स्क्वेअर फीटचा 3 बेडचा अपार्टमेंट आहे. 25x15चा तुम्हाला इथे प्रशस्त असा लिव्हिंग आणि डायनिंग भेटतोय. विनायक, तू पाठीमागेच थांब. आता बघा तुम्ही हा डायनिंग किती मोठा वाटतोय आणि लिव्हिंग किती मोठा वाटतोय. तर त्या बाजूला तुम्ही लिव्हिंग करू शकता, ह्या बाजूला डायनिंग करू शकता. हा एक सॅम्पल त्यांनी बनवला आहे. बिल्डर कशा पद्धतीने तुम्हाला फ्लॅट हँडओव्हर करणार आहे ते इथे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला सेम क्वालिटीचा पेंट, सेम मार्बल, पूर्ण घरामध्ये मार्बल तुम्हाला इथे मिळणार आहे. तर 25 फुटाचा लिव्हिंग डायनिंग खूपच सुंदर दिसतो. आणि ह्या बाजूला जवळजवळ 10x13चं म्हणजे 130 स्क्वेअर फुटांचं तुम्हाला किचन मिळतं. तर असं किचन तुम्हाला पूर्ण बाणेर, पाषाण आणि बालेवाडीमध्ये बिलकुल मिळणार नाहीये. ह्या बाजूला तुमचा एक प्लॅटफॉर्म आहे, ह्या बाजूला एक प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला एक फ्रीजसाठी जागा मिळतीये, मध्ये तुम्हाला आयलंड टॉपसाठी सुद्धा जागा आहे आणि त्याचबरोबर ड्राय बाल्कनी जी आहे ही सेपरेट आहे. तर 8 फूट बाय 6.5 फुटांची तुम्हाला इथे ड्राय बाल्कनी मिळते. हाही आज एक आपण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये की रेअर फिनोमेना आहे. कारण का सगळे डेव्हलपर्स ड्राय बाल्कनी आतमध्ये घेतात, तर इथे तसं नाहीये. लिव्हिंगलाच तुम्हाला अटॅच इथे एक डेक मिळतोय जो लिव्हिंगपेक्षाही मोठा आहे. तर जेवढा लिव्हिंग आहे तेवढा तुम्हाला इथे डेक मिळतोच आहे. तर इथून तुमचा डेक स्टार्ट होतो, तो इथपर्यंत आहे. आणि याच बाजूला तुमची जी गेस्ट रूम आहे त्याला सुद्धा हा डेक अटॅच्ड आहे. वरती तुम्ही बघा, फॉल सिलिंग जी दिसते तुम्हाला सेम टू सेम तसंच मिळणार आहे. आता आपण इकडची गेस्ट रूम चेकआउट करूया. हा आपला मेन डोअर झाला. इथे आपली लॉबी होती आणि ह्या बाजूला तुमचा गेस्ट रूम आहे जो 12x15चा गेस्ट रूम आहे. हा गेस्ट रूम बघा किती मोठा दिसतोय. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे ॲक्च्युली त्याची लेंथ मोठीच आहे, पण ब्रेथवरती सुद्धा खूप जास्त काम केलेलं आहे. तुम्ही एक नीट लक्ष द्या, 12 फुटाची ब्रेथ असल्यामुळे 6 फुटांचा बेड झाल्यानंतर सुद्धा बेड इथून जर का स्टार्ट झाला तर अर्ध्या रूमपर्यंतच येईल आणि तेवढीच जागा पुढच्या बाजूला तुम्हाला ओपन राहते. त्याच्यामुळे बेडरूम मोठी वाटते. आणि इकडच्या बाजूला तुम्हाला एक वॉशरूम आहे. ह्या प्रोजेक्टचं किंवा ह्या सॅम्पल फ्लॅटचं USP आहे वॉशरूम मार्बलमध्ये बनवलेले आहेत. खूप सुंदर कलर्स आणि टेक्स्चर्स इकडे चूज केलेले आहेत. तर फिटिंग तुम्ही जे बघताय ते सगळे तुम्हाला ॲज इज मिळून जातील. आता आपण चेक करूयात उरलेले 2 बेडरूम. या लिव्हिंग डायनिंग परत एकदा बघा, एकदा किचनही दाखवा. आणि ही ह्या अपार्टमेंटची सगळ्यात छोटी बेडरूम म्हणजे 10.5x12ची. लहान मुलांची ही बेडरूम असणार आहे. तर ही किड्स बेडरूम, कॉमन बेडरूम असणार आहे. इथेही तुम्ही छानसा क्वीन साईजचा बेड, एक कपाट आणि एक तुमचा जो स्टडी टेबल आहे तो इथे करू शकता. ह्या बाजूला तुम्हाला विंडो मिळेल. परफेक्ट लाईट आणि व्हेंटिलेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या कॉमन बेडरूमचं कॉमन वॉशरूम इथे आहे. हेही वॉशरूम बघा, पूर्ण वॉशरूम स्क्वेरिश आहे. त्याच्यामुळे तुम्हाला युटिलिटी जास्त मिळते. फॉल सिलिंग सुद्धा तुम्हाला सेम मिळत आहे आणि जे काही तुम्हाला फिटिंग्स दिसत आहेत तेही तसेच असतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची मास्टर बेडरूम आणि जी माझी फेवरेट बेडरूम आहे. 12x16ची ही बेडरूम आहे. तर 16 फुटांचं फक्त आणि फक्त तुमची बेडरूम आहे. तर ह्या 16 फुटामध्ये तुम्हाला 6x6.5चा
किंग साईज बेड ठेवायचा आहे, कारण का कपाटासाठी इथे तुम्हाला सेपरेट क्लॉसेट मिळतो. 10.5 बाय 5.5चा तुम्हाला हा क्लॉसेट सेपरेट आहे. तुम्ही ह्या बाजूला छानसं असं मोठंसं इकडे कपाट बनवा, इकडे तुम्ही एक ड्रेसर ठेवा आणि त्याचबरोबर ह्या बाजूला एक वॉशरूम. हे सुद्धा वॉशरूम 10.5 बाय 6चं आहे. 10.5 बाय 6चं वॉशरूम पूर्ण पुण्यामध्ये कुठेही भेटत नाही. तर तुम्हाला इथे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल शॉवर्स, इथे तुम्हाला मध्ये बेसिन, पॉट आणि ह्या बाजूला तुम्हाला टब, हे वॉशरूम जसं आहे तसं तुम्हाला भेटणार आहे. तर ह्या अपार्टमेंटची किंमत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हा 1600 स्क्वेअर फीटचा 3 बेडचा अपार्टमेंट आहे आणि नवीन टावर सुद्धा लॉन्च होतोय. तर तुम्ही तुमचं स्वप्नातलं घर इथे बुक करू शकता. मला कॉल करा व्हिजिटसाठी.